नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान यामधील 13वा लेसन, ज्याचं नाव आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पूर्वीचे 3 सेशन आपण पाहिले. त्याच्यामध्ये रासायनिक बदल म्हणजेच जो कायमस्वरूपी बदल असतो त्याला रासायनिक बदल असं म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की कॅल्शियम क्लोराईड म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट आणि HCl यांची अभिक्रिया, म्हणजे शहाबादी फरशीवर जर आपण ऍसिड टाकलं तर त्याच्यापासून कॅल्शियम क्लोराईड आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो, त्याचप्रमाणे पाणी तयार होतं. म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया आहे. याच्याविषयी आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की लिंबामध्ये जर आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा टाकला तर त्याचे गुणधर्म बदलतात. म्हणजे रासायनिक बदल होत असताना अभिक्रिया कारकांचे किंवा अभिकारकांचे जे गुणधर्म असतात ते चेंज होऊन उत्पादितांमध्ये त्यांचे गुणधर्म जे असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. याच्याविषयी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपण ह्या सेशनमध्ये पाहूया की आयोनिक बंध नेमके कशा प्रकारे तयार होतात. त्याच्यासाठी आपण सोडियम आणि क्लोरीन याच्यामधली रिएक्शन मध्ये पाहणार आहोत. कशा प्रकारे सोडियम मधून इलेक्ट्रॉन दिला जातो आणि क्लोरीन तो इलेक्ट्रॉन घेतो आणि आयोनिक बंध तयार करतो, हे आपण आता ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया रासायनिक बदल व रासायनिक बंध यामध्ये सोडियम क्लोराईडची निर्मिती. जेव्हा रासायनिक बदल होताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळच्या पदार्थांची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ उत्पादित तयार होतात, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेलं पाणी, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे गुणधर्म वेगळे असतात. हायड्रोजन जळतो, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो आणि तयार झालेलं पाणी जे आहे ते आग विझवण्याचं काम करतं. म्हणजेच ज्या वेळेला उत्पादित तयार होतं त्यावेळेला त्याचे जे गुणधर्म असतात ते वेगळे असतात. हे आपण ऑलरेडी आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आता हे होताना अभिकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व अभिक्रियेमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ म्हणजेच उत्पादिते तयार होतात. जसं आपण बघितलं की CuSO4 आणि Zn यांची रिएक्शन केली तर आपल्याला झिंक सल्फेट आणि कॉपर वेगळा झालेला दिसतो. म्हणजे एक बॉन्ड ब्रेक होतो तर नवीन बॉन्ड तयार होतो. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा, हेही आपण द्रव्याचे संघटन या पाठात पाहिलेले आहे. म्हणजेच किती इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो एखादा जो मेटल आहे तो किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो हे आपण ऑलरेडी द्रव्याचे संघटन या पाठात बघितलेलं आहे. म्हणजेच याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिलेला किंवा इलेक्ट्रॉन घेतलेला, जसा सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन अष्टक तयार करण्यासाठी आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे त्यांची दोघांची संयुजा 1 आहे. आता रासायनिक बंध म्हणजे काय ते आपण आता या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा रासायनिक बंध म्हणजेच केमिकल बॉन्ड. अणूचे अंतरंग या पाठात आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व मूलद्रव्याची संयुजा यांतील संबंध पाहिला. म्हणजे अणूचे अंतरंग आपण बघितलेल्या ऋषी कणात किंवा डाल्टन यांनी त्याला वेगळ्या प्रकारे नावाने संबोधलं. त्यांनी सांगितलं होतं की हा अनकटेबल पार्ट आहे, म्हणजे हा परत पुढे कट होऊ शकत नाही. परंतु त्याच्यानंतर रुदरफोर्ड किंवा थॉम्सन यांच्या एक्सपेरिमेंटने आपल्याला दिसलं की याच्यामध्ये सुद्धा अजून छोटे पार्टिकल्स असतात. म्हणजेच याच्यामध्ये आपण त्याचा अंतरंग पाहिला होता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्याचप्रमाणे त्याच्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स आपण पाहिले होते. राजवायू रासायनिक बंध तयार करत नाहीत व त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक द्विपूर्ण असते. आता याच्यासाठी मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल देतो की हेलियम याचा अणु क्रमांक आहे 2, म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि आपल्याला माहित आहे पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी सुद्धा 2 इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची आहे. म्हणजे याचा द्विक तयार झालेला आहे, म्हणून हा इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा इलेक्ट्रॉन घेऊ सुद्धा शकत नाही, म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. त्याच्यानंतर आपण बघू शकतो निऑन, त्याचा अणु क्रमांक आहे 10, 2 आणि 8 अष्टक तयार झालेला आहे. आर्गॉन 18 म्हणजे 2, 8, 8, म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये सुद्धा अष्टक तयार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे 18व्या गटातले 18व्या ग्रुप मधले जे इलेमेंट्स आहेत त्या सर्वांना आपण राजवायू किंवा निष्क्रिय वायू म्हणतो, कारण हे इलेक्ट्रॉन देत सुद्धा नाहीत किंवा इलेक्ट्रॉन घेत सुद्धा नाहीत. कारण नंतर द्विक हेलियमचा विचार केला तर द्विक आणि इतर जे इलेमेंट्स आहेत त्यांचं अष्टक तयार झालेलं असतं. या उलट इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. आता रासायनिक बंध तयार कोण करतं की ज्यांचं द्विक किंवा अष्टक पूर्ण झालेलं नाही आणि ते द्विक तयार करण्याचं किंवा अष्टक तयार करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्या प्रयत्नामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि ह्याच्यातूनच रासायनिक बंधांची निर्मिती होते. आता यामागचे कारण असे आहे की रासायनिक बंध तयार करताना
अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनचा उपयोग करतात. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं पोटॅशियमचा अणुक्रमांक आहे समजा 19 तर 2881 म्हणजे याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्या नंतरची जी पेनल्टिमेट आहे शेल म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेली शेल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर चौथी शेल निघून जाते आणि तिसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहतात. तर अशा प्रकारे अष्टक निर्माण झालं. तसेच संयुजेच्या संख्ये इतके रासायनिक बंध तयार केल्यावर अणूला इलेक्ट्रॉन अष्टक द्विकांचे स्वरूपण प्राप्त होते. इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आता आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया की कशा प्रकारे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक म्हणजे डुप्लेट आणि अष्टक म्हणजे ऑक्टेट तयार केलं जातं. इथे पहा आयनिक बंध याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. आता आपण बघूया आयनिक बॉन्ड मध्ये सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांच्या अणूंपासून सोडियम क्लोराईड हे संयुग कसे तयार होते ते पाहूया. यासाठी सोडियम व क्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आपल्याला पाहावं लागेल. आता सोडियम हा धातू आहे, अत्यंत क्रियाशील असा हा धातू आहे. याच्या अणुक्रमांक आहे 11 म्हणजे 2, 8 आणि 1 आणि क्लोरीन याचा अणुक्रमांक आहे 17, 2, 8 आणि 7. आपल्याला बघा व्यवस्थित निरीक्षण केलं दिसतंय की आउटरमोस्ट शेल मध्ये सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन आहे, तो 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि आतमध्ये दुसरी जी कक्षा आहे त्याच्यामध्ये अष्टक तयार करतो. आता 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर क्लोरीन तो इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8, 8 असं तयार करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन देऊन आणि क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेऊन बंध तयार होतो आणि NaCl तयार होतो. म्हणजेच Na वर 1 प्लस चार्ज येतो आणि Cl वर 1 मायनस चार्ज येतो. याचं कारण जेवढा ॲटॉमिक नंबर असतो तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन याच्या न्यूक्लियस मध्ये असतात सोडियमच्या आणि तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात. परंतु 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर आता प्रोटॉनची संख्या 1 ने वाढते आणि बाहेर इलेक्ट्रॉन 10च राहतात आणि म्हणून यांचे जर आपण सबट्रॅक्शन केलं तर +11 आणि -10 इलेक्ट्रॉनवर मायनस चार्ज असतो आणि प्रोटॉनवर प्लस चार्ज असतो. म्हणजे प्लस चार्ज येतो आणि क्लोरीनवर जेवढे प्रोटॉन असतात क्लोरीनच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूक्लियसमध्ये 17 प्रोटॉन असतात आणि 17 प्रोटॉन असल्यामुळे त्याच्या बाहेरतम कक्षेत सुद्धा 17 इलेक्ट्रॉन फिरत असतात. परंतु सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर 1 इलेक्ट्रॉनची संख्या वाढते म्हणजे 1 ऋण संख्या 1 ऋण चार्ज वाढतो. म्हणजे Na वर 1 प्लस चार्ज आणि Cl वर मायनस चार्ज म्हणजे Na प्लस आणि Cl मायनस अशा प्रकारे कॅटायन आणि ऍनायन तयार होतात. इथे पहा मी सांगितलं त्याप्रमाणे सोडियमच्या संयुजा कवचात 1 इलेक्ट्रॉन असल्याने त्याची संयुजा 1 व क्लोरीनच्या संयुजा कवचात 7 इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कवच जे असतं त्याला संयुजा कवच असं म्हणतात. म्हणजे अष्टकाला 1 कमी म्हणून क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 हा संबंध आपण पाहिला. सोडियमचा अणू त्याच्या M या कवचातील म्हणजे जी कवच असतात शेल असतात त्यांना KLMN अशी नावं दिलेली असतात. तर ह्याच्यामध्ये बघा सोडियम मध्ये KLM या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याची संयुजा 1 असते. आता त्याचे उपांत्य कवच L हे बाह्यतम कवच होते. 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर ते कवच निघून जातं आणि L हे त्याचं बाह्यतम कवच होतं. त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. परिणामतः आता सोडियमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते. मात्र आता इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाल्यामुळे सोडियमच्या केंद्रकावर +11 म्हणजे +11 या धनप्रभाराचे संतुलन होत नाही व निव्वळ +1 इतका धनप्रभार असलेला Na+ हा धन आयन तयार होतो. म्हणजे आपल्याला माहित आहे कोणत्या अणूवर कोणताही अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. म्हणजे जेवढे प्रोटॉन त्याच्या न्यूक्लियसमध्ये आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये फिरत असतात. या उलट क्लोरीनच्या संयुजा कवचात अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. म्हणजे 2, 8, 7 ह्याच्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आपल्याला दिसतंय. जो सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन घेतो बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरीनचे इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होते. म्हणजे इथे आता ऑक्टेट तयार झालं आणि 2, 8, 7 हा 1 इलेक्ट्रॉन घेतो. मात्र उदासीन क्लोरीनवर म्हणजे पहिलं काय होतं तर 17 प्रोटॉन्स धनप्रभार आणि 17 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये होते. आता 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे 18वा इलेक्ट्रॉन झाला म्हणजे 18 ऋण प्रभार झाले. इलेक्ट्रॉन ऋण प्रभार असतो आणि पोटामध्ये 17 धनप्रभार यांचं आपण सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला -1 ह्याचा आन्सर मिळतं. म्हणजे क्लोरीनवर 1 मायनस प्रभार येतो. याला ऍनायन असं म्हटलं जातं आणि धनप्रभाराला जो सोडियमवर येतो त्याला कॅटायन असं म्हणतात. सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात तेव्हा सोडियमचा अणू त्याचा संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो व त्यामुळे Na+ जे सोडियमचं कॅटायन तयार होतं धन आयन आणि क्लोरीनचं ऋण आयन म्हणजे ऍनायन तयार होतं. आता विजातीय प्रभारांमध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असल्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे आकर्षिले जातात. म्हणजे सोडियमवर धन प्रभार आहे आणि क्लोरीनवर ऋण प्रभार आहे. म्हणजे धन आणि ऋण प्रभार एकमेकांकडे आकर्षिले जातात आणि त्याच्यापासून रासायनिक बंध तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे हे केमिकल बॉन्डिंग तयार होत असतात. केमिकल बॉन्ड्स तयार होत असतात. परस्पराविरुद्ध प्रभार असलेला धन आयन व ऋण आयन
यांच्यामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध असं म्हणतात. म्हणजे धन आणि ऋण प्रभार यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे आणि त्याच्यापासून जो केमिकल बॉन्ड तयार झालेला आहे त्याला आयनिक बॉन्ड किंवा आयनिक बंध असं म्हणतात किंवा विद्युत संयुज बंध असं सुद्धा म्हटलं जातं. एक किंवा अधिक आयनिक बंधांमुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात. म्हणजे NaCl हे आयनिक संयुग आहे, म्हणजे आयनिक कंपाऊंड आहे, कारण धन आणि ऋण प्रभारांच्या अट्रॅक्शनमुळे त्यांच्यापासून ते संयुग तयार झालेलं आहे. सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाचा उपयोग करून आपण बघणार आहोत. आयनावर असलेल्या +1 किंवा -1 विद्युत प्रभारामुळे एक आयनिक बंध तयार होतो. म्हणजे याच्यात एकच आयनिक बंध तयार होतो. आयनावर जितका धनप्रभार किंवा ऋणप्रभार असतो ती त्या आयनाची संयुजा असते. म्हणजे सोडियमवर एक धनप्रभार म्हणून त्याची संयुजा 1 आणि क्लोरीनवर एक ऋणप्रभार म्हणून ही त्याची संयुजा 1 असते व संयुजे इतके आयनिक बंध तो तयार करू शकतो. इथे पहा सोडियम क्लोराईडचं कशा प्रकारे आयनिक बॉन्डिंग होतं. आपल्याला दिसतंय की सोडियम जो येलोइश कलर मध्ये दाखवलेला आहे त्याला 11 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. बाह्यतम कक्षेमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे संयुजा इलेक्ट्रॉन तो रेड डॉटने दाखवलेला आहे. आता क्लोरीन मध्ये बघा 17 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत आपल्याला, जो ग्रीन कलरने दाखवलेला आहे. आणि उत्पादितांमध्ये एक इलेक्ट्रॉन गमावलेला आहे, त्यामुळे बाहेरचं जे M कवच आहे KLM असं कवच आहे, दोघांमध्ये सुद्धा KLM M कवच गमावलं गेलेलं आहे, कारण एक इलेक्ट्रॉन होता तो पूर्णपणे देऊन टाकलेला आहे. आणि NaCl मध्ये तो रेड इलेक्ट्रॉन आपल्याला आलेला दिसतोय. याप्रमाणे दोघांमध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे Na+ आणि Cl- या संयुगाची निर्मिती होते. याला आयनिक संयुग म्हणजे आयनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. पहा HCl या रेणूच्या H व Cl या घटक अणूमध्ये एक सहसंयुज बंध असतो. आता आयनिक बंध आणि सहसंयुज बंध हे दोन वेगळे बंध आहेत, म्हणजे त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हटलं जातं. आता या माहितीचा वापर करून H व Cl अणूंपासून HCl ची रेणूची निर्मिती कशी होते हे इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने आपल्याला दाखवायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या बॉन्ड विषयी आपण बोलणार आहोत. आपण ऑलरेडी आयनिक बॉन्ड विषयी बोललेलो आहोत. आता याच्यामध्ये H कडे असलेला एक इलेक्ट्रॉन Cl च्या शेवटच्या कक्षेशी तो काय करतो तर शेअरिंग करतो, म्हणजे देवाणघेवाण न करता अशा प्रकारे भागीदारी करतो आणि जो बॉन्ड तयार होतो त्याला सहसंयुज बंध असं म्हणतात. याच्याविषयी आपण पुढील सेशन मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय शिकलो. या सेशन मध्ये आपण बघितलं की आयोनिक बॉन्ड कशा प्रकारे तयार होतात, म्हणजे धन आणि ऋण प्रभार म्हणजे कॅटायन आणि एनायन कशा प्रकारे फॉर्म होतात आणि ह्यांच्यामध्ये धन आणि ऋण या अपोजिट चार्ज मुळे एकमेकांकडे अट्रॅक्शन असतं. जेवढे धनप्रभार असतात तेवढे बॉन्ड तो तयार करत असतो. त्याच्यानंतर आपण शेवटला बघितलं की HCl याच्यामध्ये कशा प्रकारे सहसंयोजक बंध तयार होतात त्याचे डिटेल आपण पुढल्या सेशन मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.